भारतातला शेतकरी हा भारतातला शेतकरी हा गुलामगिरीत शेती करीत असतो. गुलामगिरी याचा अर्थ म्हणजे त्याला प्रत्येक ठिकाणी कायद्याचं बंधन नाही. म्हणजे तो आपली शेती करताना भयमुक्त शेती करू शकत नाही. भयमुक्त म्हणजे रात्रीचं जाऊन काम करणं, शेतात पाणी बांधणं वगैरे. त्याला वन्यजीवांची भीती आहे. म्हणजे याला जबाबदार कोण आहे तर वन्यजीव सुरक्षा कायदा आहे. आज आहे 15 ऑगस्ट आणि स्वातंत्र्य दिन आहे. तर भारतीय शेतकऱ्यांची गुलामगिरी केव्हा संपणार? शेतीमालाचे भाव पडले जातात आणि भ्रष्टाचाराला वाव मिळते. याला कोण जबाबदार आहे तर अन्न सुरक्षा कायदा. शेतकऱ्याला आपल्या मालमत्तेचा मूलभूत अधिकार नाही. त्याला जबाबदार कोण आहे तर भूमी अधिग्रहण कायदा. बाजारपेठेत स्वातंत्र्य नाही. त्याला कोण जबाबदार आहे तर कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा. हे कायद्यात बंधनात राहून शेती करत असतो. शेतकऱ्यांना आपली मालमत्ता किती असावी ह्याला पण कायदा एक आहे. तो जमीन अधिग्रहण कायदा आहे. शेतकऱ्याला आपल्या मालाची किंमत ठरवण्याचा स्वातंत्र्य नाही. याला अन्न सुरक्षा जीवनावश्यक वस्तू कायदा. शेतकऱ्याला आपल्या विहिरीतून किंवा बोरमधून पाणी किती उपसायचं याला स्वातंत्र्य नाही. याला भूजल कायदा जबाबदार आहे. त्याला आपल्या कारखान्याचं धुराडं केव्हा पेटवायचं, साखरेची निर्मिती किती करायची, इथेनॉलची निर्मिती किती करायची याचं स्वातंत्र्य दिलं गेलेलं नाही आपल्याला. याला साखर नियंत्रक आदेश कायदा आहे. दुसरी गोष्ट, आपल्या शेतामध्ये आपल्याला पिकाचं स्वातंत्र्य नाही. म्हणजे तुम्ही कोणतं पीक घ्यायचं हे पण ठरवलेलं आहे. म्हणजे मी गांजा घेऊ शकत नाही, गांजा माझ्या शेतामध्ये लावू शकत नाही. याला सीड ॲक्ट कायदा गव्हर्नमेंटनं केलेला आहे. त्यामुळं पिकाचं पण घेण्याचं स्वातंत्र्य आपल्या शेतकऱ्याला दिलं गेलेलं नाही. भारतीय संविधानाने बहाल केलेले स्वातंत्र्य आणि भारतीय नागरिकांना समानतेनं जगण्यासाठी समानता आणि संरक्षण हमी हे मूलभूत अधिकार देऊन आम्हाला स्वातंत्र्य द्या. जय हिंद, जय भारत. 15 ऑगस्टच्या सर्व भारतीय शेतकऱ्यांना हार्दिक 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 शुभेच्छा.